प्राध्यापक नामदेव भगवानराव पंडित 29 वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याने आज दिनांक 31 मे 2024 रोजी श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री नंदकिशोर शिवाचार्य महाराज होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक उत्तमराव कदम, डॉक्टर दत्तात्रय वाघमारे, कार्यकारी अध्यक्ष प्रमोदांना एकलारे, सचिव अमृतराज कदम, प्राचार्य के राजकुमार सर यांची प्रमुख उपस्थिती होती। तर सत्कारमूर्ती प्राध्यापक नामदेव पंडित व त्यांची सुविद्य पत्नी व्यासपीठावर उपस्थित होते। प्राचार्य के राजकुमार यांनी आपल्या प्रास्ताविक काळात प्राध्यापक नामदेव पंडित यांनी या गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात सलग 29 वर्ष सेवा बजावल्यानंतर त्यांच्या या कार्यकाळात अनेक विद्यार्थी हे व्यावसायिक शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहेत। त्यांचा सेवाकाळ अत्यंत चांगला गेला असून त्यांच्या कामाचा महाविद्यालयाला मोठा फायदा झाला आहे। यावेळी सचिव अमृतराज कदम व श्री नंदकिशोर शिवाचार्य महाराजांनी ही प्राध्यापक नामदेव पंडित यांच्या कार्याची उजळणी केली। कार्यक्रमासाठी RY सावते, प्राध्यापक संदीप गायकवाड, प्राध्यापक PB रोकडे, दिलीपराव ठोके, डॉक्टर सुधाकर सिंगणकर, विलास सिंगणकर, विठ्ठल शिंदे, गडकिल्ले मंडळ, अशोक बोखारे, सुभाष भालेराव, नागोराव सावळे, कालिदास वैद्यसह आदींची उपस्थिती होती। ह्या म्हणजे ग्रामीण भागातलं कॉलेज असून सुद्धा आम्हाला B++ नॅकमध्ये मानांकन मिळालं। त्याच्यामध्ये आमचे प्राचार्य सरांचा खूप सिंहाचा वाटा आहे। आमचं संचालक मंडळ कुणालाही कुठलीही आडकाठी घालत नाही, कुणाची कधीही अडचण असेल छोटी मोठी तर अतिशय प्रेमानं ते समजून घेतात, त्याच्यावर मार्ग काढतात आणि व्यवस्थित सहकार्य करतात। मी सदैव त्यांच्या ऋणात राहू शकतो, मी त्यांचे आभार तो मानणारच नाही, कारण त्यांनी माझ्याकडे 2 कामं सोपवले। विशेषतः डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जन्मभूमी माझी आखाडा बाळापूर आहे, तिथं नारायणराव वाघमारे नावाचं कॉलेज आहे आमचं, तर तिथं मी जाऊन हक्काने सेवा करू शकतो, देऊ शकतो आणि इथं पण सुद्धा मी देऊ शकतो। जेव्हा जेव्हा मला माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी इथं कॉलेजला येणार, माझ्याकडून जे काही करता येईल ते मी उत्स्फूर्तपणे करणार, त्याच्यामध्ये काही वादच नाही। आणि मला सर्वांनी तुम्ही जे सहकार्य केलं, जे आनंद दिला 30 वर्षापासून मी 30 वर्षापासून सतत आनंदी आहे। मला कधीही दुःखाची भावना, एकटेपणाची भावना कधीही जाणवली नाही। त्याच्यानंतर माझे इथले काही मित्रमंडळ आहेत, आम्ही गडकिल्ले वगैरे खेळतो, विठ्ठल शिंदे आहे, आम्ही मंदिरात किंवा देवळात जात नाहीत कधीच, पण गडकिल्ले किती आवड असू द्या आम्ही सर करतो ते। मला खूप बोला वाटतं, पण इच्छा म्हणजे ते शरीर साथी नाही असं झालं। खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलावं वाटतं, पण मी सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द त्याच ते एक ग्रामीण महाविद्यालय असून ग्रामीणमध्ये उत्कृष्ट महाविद्यालयाच्या आम्हाला पुरस्कार भेटलेले आहे। त्याच्या एक पावती म्हणून नुकतेच मार्चमध्ये NAAC कडून राष्ट्रीय मूल्यांकन समिती बेंगळुरूकडून महाविद्यालयाला B++ 2.86 CGPA भेटलेले आहे आणि हे आमच्यामध्ये एक प्रचिती आहे की हे ग्रामीण विभागात ग्रामीण एक महाविद्यालयामध्ये आमच्या संस्थेने आणि संस्थेचे मार्गदर्शनाखाली आमचे पूर्ण शिक्षक कर्मचारी ते चांगलं काम करतात, त्यांच्या प्रचिती सगळ्यांना आहेतच। आमच्या महाविद्यालयामध्ये 4 वेगवेगळे विभाग आहेत। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे आणि तिसरा विभाग आहे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम।
त्याच्यामुळे 6 ट्रेड्स आमच्याकडे चालू आहे. त्यातील एक ट्रेड आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. त्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत श्री नामदेव पंडित सर मागच्या 29 वर्षापासून सेवा देत आलेले आहेत. आज नियत वयोमानानुसार ते निवृत्त होत आहेत. आणि मी नेहमी सांगतो की एक प्राचार्यासाठी, एक संस्थेसाठी, एक कर्मचारी रिटायर्ड होतात म्हणजे आमच्या एक अंग आमच्या ते गेले. आणि पर्टिक्युलरली या म्हणजे मागच्या काही वर्षात आमच्याकडे 20 पेक्षा जास्त कर्मचारी विविध विभागातून निवृत्त झालेले आहेत आणि पुढे अजून 2-3 निवृत्त होणार. पण त्याच्यामध्ये शासनाने त्यांच्या सबस्टिट्यूट आम्हाला दिलेले नाही, म्हणून संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या खूप नुकसान आहे. आपल्याला आम्हाला काही करता येत नाही. ते सर आज सेवानिवृत्त होत आहे. आणि पंडित सराबद्दल सांगायचं म्हणजे ते एक उपयुक्त म्हणजे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी खूप. आणि मी नेहमी ते उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल मी आमच्या संस्थेला मी धन्यवाद देऊ इच्छितो की हे आपल्याकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये ते लोकांचे जे मानसिकता वेगळं आहे. पण जे मोठ्या सिटीमध्ये ते व्होकेशनल कोर्सेसला खूप जास्त डिमांड असते. म्हणजे विद्यार्थ्याला व्होकेशनल कोर्स म्हणजे काय स्किल्स शिकले पण ते बाहेर जाऊन काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी करता येते. या उद्देशाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये अगोदर BA BCom BSc करण्याच्या जास्त जे कळ ते व्होकेशनल कोर्सेस असतात. आपल्याकडे ते कमी आहे. तरी पण आमच्या महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय विभागातून शिक्षण घेतलेले खूप विद्यार्थी आहेत. ते स्वतःच्या पायावर उभे आहे. आता ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. ते इलेक्ट्रिशियन म्हणून आता काय ते आहे. आणि त्यांच्यामध्ये आपला मराठवाडा विभागाचा आणि हे पर्टिक्युलरली परभणी आणि नांदेड दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण विभागातील खूप विद्यार्थी या ट्रेडमुळे त्यांना खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये पंडित सरांच्या मुलाचा वाटा आहे. आणि दुसरं जे आहे ते एक सिन्सिअर टीचर म्हणून ओळखले जातात. आणि मला अगोदर वाटलं होतं की 31 मे म्हणजे हे सुट्टीचा दिवस, म्हणजे सिनियर असो ज्युनियर असो उच्चमध्ये असो हे सुट्टीचे दिवस आहेत. आणि सुट्टीच्या दिवसामध्ये खूप लोकांचा वेगवेगळे नियोजन असतात. किती लोक येणार किती लोक नाही हे आम्हाला शासन